नमस्कार मित्रांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. सूर्या सिद्धार्थ कसा फसवाय आणि तो तुळजाला कशी फसवणूक केली तुळजाची त्याला रंगेहात पकडण्यासाठी तो तुळजाला मंदिरात घेऊन येतो. खूप वेळ वाट बघतात. तर तुळजा म्हणते सिद्धार्थवर विश्वास ठेवून, सूर्या खूप वाट पाहिली, मी निघते म्हणून चाललेली असते. तर सूर्या म्हणतो, सिद्धार्थ कधी पण येईल अगं. तर तुळजा रागाने म्हणते, तो नाही येणार आहे सूर्या, कारण सिद्धार्थ असल्या कुठल्याही फसव्या गोष्टी करू शकत नाही म्हणून ती चाललेली असते. सूर्याला खूप वाईट वाटतं म्हणून तो देवीला म्हणतो, हात जोडून, आई भवानी आता तुझ्याच हातात आहे. आज मला काही पण करून मला यश पाहिजे. आई, मी तुझ्या दारातून रिकाम्या हातानं नाही जाणार. तर तिथे एक मुलगी येते नवरीच्या वेशात आणि हाक मारते, सिद्धार्थ म्हणून. तर तुळजा ते ऐकते आणि तिथेच थांबते आणि ती मुलगी सूर्याला सिद्धार्थ समजते आणि सूर्या बघतो तर ती म्हणते, आय एम सॉरी, मी तुम्हाला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं. तुम्ही सिद्धार्थबरोबर आलात का इथे? कुठे आहेत सिद्धार्थ? डॉक्टर सिद्धार्थ कुठे आहेत? ती मुलगी सिद्धार्थला शोधत असते. तर इकडे तुळजाने सगळं ऐकलेलं असतं. तिला सूर्याचं बोलणं खरं वाटतं म्हणून ती म्हणते, म्हणजे सूर्या खरं बोलत होता. तिला धक्काच बसतो, ती खालीच बसते पटकन. तर ती मुलगी म्हणते, काय झालं का तुम्हाला? काही त्रास होतोय का? थांबा, माझा होणारा नवरा इथेच कुठेतरी असेल, तो डॉक्टर आहे ना, तो तुम्हाला हेल्प करेल. तर तुळजा म्हणते रागाने, तो नाही येणार. ती म्हणते, तुम्ही ओळखता का? तर तुळजा तिचा आणि सिद्धार्थचा व्हिडिओ दाखवते. म्हणते त्या मुलीला नाही येणार. तर ती मुलगी सूर्याला म्हणते, सूर्या म्हणतो, तुमच्यासारखंही या तुळजाला फसवलंय म्हणून सिद्धार्थचा आणि तुळजाचा तो व्हिडिओ दाखवतो. तुळजा सूर्यावर विश्वास ठेवून म्हणते, सूर्या मला वचन दे, त्या नराधमाला माझ्यासमोर जिवंत आणशील आणि माझ्या पायाशी टाकशील. म्हणल्यावर सूर्या सिद्धार्थला बेदम मारून घेऊन येतो. अर्धा जखमी झालेला असतो सिद्धार्थ. त्याचं कॉलर धरून तुळजाच्या पायाशी टाकतो. त्याचा शब्द तो पाळतो. तर तुळजा सिद्धार्थला काय शिक्षा देईल हे बघणं रंजक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.